भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात जोरदार निदर्शनं करण्यात आली। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातल्या दसरा चौकात निदर्शनं केलीत। राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या आंदोलनात तिरडी आणि कुत्रा आणून पडळकर यांचा निषेध नोंदवण्यात येतो। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली, त्यांचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात जे वक्तव्य केले त्याच्या विरोधात आणि त्याच्या निषेधार्थ कोल्हापुरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की एका श्वानाच्या गळ्यात गोपीचंद पडळकर यांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तसंच गोपीचंद पडळकर यांच्या फोटोची एक तिरडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जयंत पाटील राष्ट्रवादीचे जे नेते आहेत जयंत पाटील यांच्या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ हे कोल्हापुरात आंदोलन चालू आहे। आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध तुम्ही नोंदवत आहे। गोपीचंद पडळकर हा अत्यंत नालायक आणि हरामखोर माणूस आहे। ह्याचे गोपीचंद पडळकरला साथ देणारे खरी संस्था RSS आणि भाजपचे पाप आहे। गोपीचंद पडळकर हे भाजपचे औलाद आहे, भाजपनं पैदा केलेली प्रवृत्ती आहे ती, आणि त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि RSS ही त्यांची मातृसंस्था आहे आणि त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। कुत्रा आणि तिरडी म्हणजे गोप्या मेला, आता गोप्याला आता पंचगंगेच्या घाटावर लिहायचं आहे, ह्याच्यासाठी गोप्याची कुत्र हीच लायकी आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।